तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेत सरसकट लाभ देणे चूक झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली। राज्यात मान्सूनच्या प्रवासाची गती मंदावली, लागवडीची घाई न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पडणार आहेत। विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। ऐन पावसाळ्यात कांदा रडवणार, हजारो टन कांद्यांचे नुकसान, प्रति एकर 1 लाख रुपये नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। कांदा उत्पादकांसह सर्व अतिवृष्टी बाधितांना मदत करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आश्वासन। डिजिटल वीज मीटरला ग्राहकांचा विरोध, कंपनीने वळवला ग्रामीण भागात मोर्चा। सामाजिक संघटनांचे ग्राहकांना आवाहन, पूर्वीपेक्षा 5 पट अधिक बिल आल्याची तक्रार। खरीप मोफत बियाणे योजना फसवी, सतत एरर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मनस्ताप, पेरणीला विलंब होणार, 90% शेतकरी योजनेपासून वंचित। राज्यातील दूध उत्पादक हवालदिल, वाढ अपेक्षित असताना दरात 1 रुपयांची घट, सरकार अनुदानाची तात्पुरती मलमपट्टी। गेल्या 3 वर्षांपासून राज्यात गाईच्या दुधाचे दर हे उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत। सरकार अनुदानाची तात्पुरती मलमपट्टी वगळता कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने दूध उत्पादकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। धानाला 15 वर्षात 1321 रुपयांची वाढ, खते, बियाणे, कीटकनाशके आणि मजुरीमध्ये 3 पट वाढ, शेतकऱ्यांच्या स्थितीत कोणतेही बदल झालेला नाही। सळाखींच्या किमतीत झाली घसरण, 1500 रुपये टनांपर्यंत स्वस्त झाले। आता घरांच्या बांधकामाला वेग येणार, सिमेंटचेही भाव कमी होणार। शेतकऱ्यांबद्दल बोलताना भान ठेवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कृषी मंत्री कोकाटे यांना सल्ला। सतत वादग्रस्त बोलून वाद ओढावून घेणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांबद्दल जपून बोलण्याचा सल्ला दिलाय। अकोला जिल्ह्यात पसंतीच्या बियाण्यांसाठी भटकंती सुरू, प्रशासनाच्या निर्देशानंतरही जाणवतोय तुटवडा, शेतकऱ्यांची होते फरफट। शेतकऱ्याने फक्त वर्षभर राबायचेच का, पदरी पडणार केवळ 6950 रुपये। गेल्या हंगामात शासनाकडून 7500 रुपयांचा हमीभाव असताना CCIच्या केंद्रावर शेतकऱ्यांना 7000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला, तर खासगी जिनिंगमध्ये 6500 ते 6800 रुपये क्विंटल एवढ्या दराने शेतकऱ्यांना आपला माल विक्री करावा लागला। त्या CCIच्या केंद्रावर अनेक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले। साताऱ्यातील 6000 शेतकऱ्यांना फटका, 1869 हेक्टर क्षेत्र बाधित, शासकीय यंत्रणेकडून पंचनामे सुरू। फलटण तालुक्यात 4227 शेतकरी बाधित। मोठी बातमी, 50 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार, सरकारकडून उत्पन्नाची पडताळणी सुरू। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झाली। या योजनेतील 50 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना सवलत, प्रवाशांना दिलासा। ST बसच्या तिकीट दरात 15% सवलत, जुलैपासून योजनेची अंमलबजावणी होणार। कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम लांबणीवर, शेतात पाण्याची तळी, ऊस लागण रखडली, भात पिकांचे गणित बिघडणार। वाशिम जिल्ह्यात 3153 लाभार्थ्यांची निवड, महाडीबीटीवर यादी प्रसिद्ध, 12.61 कोटींचा लाभ शेतकऱ्यांना। जूनमध्ये कांद्याची आवक घटण्याची शक्यता, गुणवत्ता कमी झाली। पाऊस, तापमान चढ उताराचा धोका, पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले, कांद्याची गुणवत्ता कमी झाली। पाऊस आणि तापमानातील चढ उताराचा धोका कायम आहे, त्यामुळे जून महिन्यामध्ये कांदा आवक कमीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जालना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 12% पीक कर्ज वाटप, 1319 कोटी पीक कर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट। जगन्नाथाच्या रथाला बसवले सुखोई जेट विमानाचे टायर, 27 जून पासून सुरू होणार जगन्नाथाची रथयात्रा।
वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार। मे आणि जूनचे 3000 एकत्र येणार। लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे। कदाचित वटपौर्णिमेला महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। जायकवाडी यंदा ओव्हरफ्लो, अधिक पावसाची शक्यता। उन्हाळ्याअखेर धरणामध्ये 29% पाणीसाठा। कडेगाव तालुक्यामध्ये आले पीक गेले, पिकाचे लागवड क्षेत्र घटले। 105 रुपयांचा दर 40 रुपयांवर, पावसामुळे ही खोळंबा। इगतपुरी तालुक्यात पंचनाम्यासाठी अद्यापही बांधावर पोहोचेना यंत्रणा, शेतकरी संतप्त। अवकाळी पावसाने कोलमडले खरीपाचे गणित। रामटेक तालुक्यात पीक कर्जाचे केवळ 10% वाटप, शेतकऱ्यांना कर्ज देण्यात बँका उदासीन, कर्ज थकीत असल्याची बतावणी। आता घरीच तयार होणार मृत्यूपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा उपक्रम। मालमत्तेवरून वाद होऊ नयेत म्हणून मृत्यूपत्र तयार करणे आवश्यक असते। पुण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी जाऊन मार्गदर्शन व मृत्यूपत्र तयार करून देण्याचा राज्यातील पहिला उपक्रम राबवण्यात आला आहे। खरीप हंगामात बैलजोडी महागली, भंडारा बैल बाजारात खरेदी विक्रीला उधाण, शेती कामांसाठी आजही होतोय वापर। पुरंदरमध्ये नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग, पावसाचा जोर मंदावला। तालुक्यात मागील आठवड्यामध्ये 276 मिलीमीटर पावसाची नोंद। गुजरातचे 28 लाखांचे एसटीबीटी बियाणे वेलकम पॉइंटवर ट्रॅप, ट्रॅव्हल्सद्वारे नागपूरला जाणार होते बोगस बियाणे, कृषीची मोठी कारवाई। ॲग्रो सीड्स हिम्मतनगर येथून नागपूरला ट्रॅव्हल्सद्वारे जाणारी एसटीबीटीची 2500 पाकिटे आणि 6400 रिकामे पाकिटे शहरातील वेलकम पॉइंटवर कृषी विभागाच्या विभागीय पथकाने रविवारी सकाळी पकडले। किमान 28 लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त करण्याची यंदाच्या हंगामातील ही पहिलीच कारवाई ठरत आहे। सौर संच योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ, शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। डिमांडची रक्कमही केली जात आहे परत। मागील वर्षापासून शासनाने शेतकऱ्यांना विहिरीवर किंवा विंधन विहिरीवर वीज जोडणी देणे तुर्तास थांबवले असल्याचा अंदाज आहे, परंतु त्याऐवजी सौर योजना घेऊन शेतीसाठी सिंचन करावे असा शासनाचा आग्रह दिसत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जांभळाचे दर 25% घसरले, पावसाचा परिणाम। जांभळाला गेल्या वर्षी 350 तर यंदा 200 रुपयांचा भाव। वर्षाला तब्बल 25 कोटी रुपयांचा युरिया जातोय उद्योजकांच्या घशात। मुंबई, पुणे आणि ठाण्यातील उद्योगासाठी पुरवठा, विक्रेत्यांचे संकलित करणारे रॅकेट, पर्दाफाशचे आव्हान। अनुदानित युरिया दिवसभर संकलित करून एका गोदामात एकत्रित केला जातो, त्यानंतर अनुदानित युरियाचे बॅग काढून औद्योगिक वापरासाठीचा युरिया असा शिक्का असलेल्या बॅगमध्ये हा युरिया भरण्यात येतो। जळगाव जिल्ह्यात 9,10,000 कापूस बियाण्यांची पाकिटे पोहोचली शेतकऱ्यांच्या घरात। लागवडीसाठी खतांची केली जाते मोठ्या प्रमाणात खरेदी। अकोला जिल्ह्यात मुदतवाढ संपली, 85,000 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण। जिल्ह्यातील बेघर आणि कच्च्या घरातील कुटुंबांना लाभ मिळणार। अतिवृष्टी आणि नापिकीमुळे अडचणी, शेतकऱ्यांना हवी पीक कर्जमाफी। शेतकऱ्यांच्या अपेक्षा, पीक विम्याची भरपाई वेळेवर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची खंत व्यक्त केली। कांदा खरेदीला विलंब, शेतकरी संभ्रमात। लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी, सरकारी खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डात आठवडाभराच्या बंदनंतर आजपासून हळदीचे बीट, खुल्या बाजारात पडले होते हळदीचे भाव। हळदीची विक्रमी आवक होण्याची शक्यता। पावसामुळे खाऊच्या पानांचा खुडा थांबला, मागणी वाढली। पाऊस बदलत्या वातावरणामुळे पानांचा फुटवा कमीच। 2000हून अधिक बांगलादेशींना देशाबाहेर हाकलले, केंद्राची मोठी कारवाई। गुजरातमधून सर्वाधिक हाकलपट्टी। सूत्रांच्या माहितीनुसार या कारवाईने निर्माण झालेल्या भीतीमुळे मोठ्या संख्येने स्थलांतरित स्वतःहून भारत बांगलादेश सीमेवर पोहोचले आहेत आणि स्वेच्छेने देश सोडून जात आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुहूर्त ठरला, 31 ऑक्टोबर 2026 रोजी प्रारंभ। अमृतस्थानांच्या तारखा देखील जाहीर। पालखी मार्गावर अन्न आणि औषध पथकाचा वॉच, 12 जणांचे पथक, भेसळयुक्त पदार्थांचा माल जप्त केला जाणार।
सीमापार दहशतवादामुळे सिंधू जलकरार वाटप स्थगित, संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकिस्तानला ठणकवले। एकीचा केवळ दिखावाच, महायुतीमध्ये लढाई निश्चित, तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांची। 7 तालुक्यामध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे सनद, सरळ सामना होणार। ऐनवेळी हौशा नौशांची देखील नावे पुढे येणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।